मला तरी टीमचा 12 खेळाडू या ठिकाणी आहे. अगदी त्या ठिकाणी विनंती करेन की आपला 12 खेळाडू या ठिकाणी आपण पाठवायचा. कलंबोली टीम 12वा खेळाडू महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश्री छत्रपती यांच्या विनम्र स्तुतीस अभिवादन करून आलेल्या तमाम क्रिकेट प्रेक्षकांच्या उपस्थित मान्यवरांच्या स्वराच्या वतीनं अगदी सहर्ष मनपूर्वक स्वागत करूयात. महाराष्ट्रावर स्वराचा भगवा फडकवणाऱ्या शहाला छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुद्रा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत आणि आपला भूमिले वेल आपण आमच्या या स्पर्धेला दिला त्याबद्दल आमची पूर्ण आयोजकांची टीम आणि आयोजक आभारी आहोत. अगदीच खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिली लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. इतिहासाच्या पानावर ऐतेच्या आणि मनावर आणि मातीच्या कणाकणावर राज्य करणार राजानं मानाचा मुजरा करत मी माझ्या दिवसाची सुरुवात करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. अगदीच्या ठिकाणी सामन्याला खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. सुरुवात होत असताना आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये एकीकडे असणारे कलंबोली टीम, त्यांच्या विरोधात आपण पाहू शकाल पलदरी टीम. प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारला आहे. पलदरी टीमला इन्व्हाइट केलं, बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे. ते मात्र कलंबोली टीमला बॉलर नेम दिनेश. सांघिक वाटीतील पहिला वैयक्तिक पहिली षटक घेऊन येईल. गोलंदाज आपण पाहतोय तो गोलंदाज दिनेश. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाते साधिक्य शरण्य त्र्यंबके गौर्या नारायण नमस्तुत्या. नई बात है, नई सुबह है, हर हर महादेव बोल के इस मैच की शुरुआत करते हैं. जगदंब जगदंब जगदंब. पहिला चेंडू, पहिलाच बॉल. इथे मोठा फटका, हवाई फायर, बिग हिट. चेंडू जाईल वाडी श्लॉंग आणि सीमारशे पलीकडे. वॉट शॉट येईल 6 धावांसाठी षटकार.
यावेळेस मोठा फटका येतो अगदीचा लॉंग ऑन द कार्पेट. अगदीच्या ठिकाणी आपण पाहिला तर रन्स घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता पण तो चेंडू जाईल डॉट. अगदीच आपण पाहतोय विनस्फोट आयोजित वाकस सरपंच चषक 2023 ची स्पर्धा. खूप चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. वाकसकरांचं हे क्रीडांगण खूप चांगलं असं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. या क्रीडांगणावरील ही पहिली लढत पलसदरी बनाम कलंबोली. लॉ फुलटा चेंडू होता अगदीचा क्षेत्र यावेळेस निवडला डीप मिड विकेटचा, परंतु दोन धावा मात्र इथे कंप्लीट होते. अगदी त्या ठिकाणी काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं जात आहे. वाडी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर क्षेत्र निवडलं होतं ज्ञानेश्वरने. यावेळेस वाडी डीप मिड विकेटचं रन्स कंप्लीट झाल्या 2 आणि 2 अंकानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. धावा जोडल्यातील धाव फलकावरती त्या 8 धावा क्षमा असावी 10 धावा स्कोर कार्ड वरती इथे जोडल्या जात आहेत. कारण इथे मास्टर स्कोर आत्ताच आमच्या समेत या ठिकाणी जोडले जात आहेत. अगदीच आपण पाहिलं पुन्हा एकदा अलॉंग द कॉर्बॅक जर का आपण पाहिलं तर निश्चितच रन्स कंप्लीट होईल ती 1 आणि 1 अंकानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 11 अंकावरती. पहिले षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. P1चं पहिले षटक या ठिकाणी आपण पाहतोय. P1चं पहिले षटक पंच इशारा करताय षटक क्रमांक 1 संपल्याचा. पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने षटकार अर्जित केला. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं विकेट्स आले समीरची. त्यानंतर तिसरा चेंडू 2 धावा, चौथा चेंडू डॉट, पाचवा चेंडू 2 धावा आणि शेवटच्या चेंडूला 1 रन्स. अशा तऱ्हेनं एका षटकाचा इथे खेळ संपला गेला आणि स्कोर कार्ड वरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 11 धावा. अगदीच अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आलेल्या तमाम मान्यवरांच्या प्रेक्षकांच्या उपस्थित तमाम खेळाडूंचा या स्पर्धेच्या वतीने अगदीच विनस्फोट वाकस आयोजित सरपंच चषक 2023 ही स्पर्धा. यावेळेस सांघिक वाटीतील दुसरा वैयक्तिक स्वतःचा पहिले षटक घेऊन येईल गोलंदाज. यावेळेस आपण पाहू शकाल मारुती पवार. सांघिक वाटीतील दुसरा वैयक्तिक स्वतःचा पहिले षटक यावेळेस घेऊन येते गोलंदाज. आपण पाहू शकाल मारुती पवार बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. अतिशय चांगले खेळाडू हे पलदरी टीमचे छोटे छोटे खेळाडू आहेत. जर आपण पाहिलं तर या टीम मध्ये 1-2-3 खेळाडू अगदी जर का आपण पाहिलं तर एक इथे हा वाईड बॉल अर्जित केला आणि वाईड बॉलच्या मदतीनं वाईट बॉल आला आणि वाईट बॉलच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचेल 12 अंकावरती. 12 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती जोडले जाते. पुढील चेंडू इथे आपण पाहू शकाल मारुती पवार बॉलिंग मार्क वरती पहिला चेंडू यावेळेस खराब हाताळलाय. यावेळेस स्लो डिलिव्हरी अगदीच्या वेळेस आपण पाहतोय क्षेत्र यावेळेस निवडले फाईन लेगचा चेंडू खाली. यावेळेस क्षेत्ररक्षक येईल. सिंगल्स कंप्लीट झाले. डबलचा प्रयत्न होईल. रन्स कंप्लीट होतील 2 आणि 2 अंकानं स्कोर कार्ड पुढे वाटचाल करेल. या 2 अंकानं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल 14 अंकावरती. काय जबरदस्त हे क्रीडांगण आहे. वाकसकरांचं खूप मेहनत. कालच आम्हाला इथे माहिती मिळाली की या ग्राउंड साठी तब्बल 6 लाख रुपये खर्च केला आणि या वर्षी देखील जवळपास 1 लाख रुपये खर्च केला ग्राउंड साठी. साईडनं नदी आहे आणि निश्चितच जवळपास आपण पाहिलं ते खूप चांगले क्रीडांगण या ठिकाणी वाकसकरांचं आपल्याला पाहायला मिळतं. अगदीच आमचे मित्र मनोज झोरे वन टीमच्या अगदीच संघनायक यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं देखील या ठिकाणी आपण कौतुक करूया. यावेळेस मोठा फटका हवाय फायर बिग हिट येईल 6 धाब्यांसाठी षटकार. हो टू डीजे टँक डीजे षटकार आला. या षटकारच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 20 अंकावरती. एकंदरीत आपण पाहिला पहिला चेंडू या ठिकाणी मारुती पवार यांच्या हातातील आपण पाहिला व्हाईट बॉल आला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती जर का आपण पाहिला तर रन्स आल्या 2 आणि तिसऱ्या चेंडूवरती जर का आपण पाहिला तर षटकार या ठिकाणी अर्जित केला. ज्ञानेश्वर पवार एक हार्ड ज्ञानेश्वर हिलम एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतोय. आदिवासी क्रिकेट असो या ओपन क्रिकेट असो नेहमीच एक चांगली कामगिरी कलंबोली टीमसाठी या खेळाडूने केल्या.
मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आयकॉनची भूमिका निभावणारा खेळाडू. आताच नुकतीच कर्जत प्रीमियर लीग ही स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये सुधाकर भाऊ फाउंडेशन या टीमचा हा आयकॉन प्लेअर होता. अगदीच आपण नेहमीच एक रन आले आणि एक अंकानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. एकवीस धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. यावेळी स्ट्राईक साठी फलंदाज सलामीच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं होतं. इथे फलंदाज बाद होईल. अनिलच्या पारीचा मात्र इथे झाला अंता. न्यू बॅटर मैदान चात मध्ये आपण पाहतोय राजू स्ट्राईक एंड वरती यावेळेस फलंदाज बाद होईल. तो राजू हा फलंदाज निश्चितच मैदान चात मध्ये आलाय. अनिलच्या जागेवरती आपण पाहू शकाल. यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते पण तो पंच तटस्थ आहेत. ऑफिशियल पंच आमच्या मंगेश जाधव मॅन फ्रॉम दहिवली लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. अतिशय चांगले पंच या ठिकाणी आपण पाहतोय. सचिन वाघमारे मॅन फ्रॉम आंबिवली हे दोन ऑफिशियल पंच या ठिकाणी आपण पाहतोय. कर्जत टेनिस क्रिकेटच्या मान्यतेची स्पर्धा अतिशय चांगली पर्वणी. या क्रीडांगणाचा विचार केला तर खूप चांगले क्रीडांगण या ठिकाणी आयोजकांनी मात्र या तमाम खेळाडूंना उपलब्ध करून दिला. त्या आयोजकांचं देखील आपण या ठिकाणी कौतुक करूयात. इथे लेंथ आणि लाईन भरकटला. चेंडू सरळ जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर जाणार चेंडू आला हा व्हाईट बॉल आणि या अवांतर धावसंख्येने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 22 अंकावरती. मास्टर स्कोरर थोडेसे नवीन आहेत. अगदीच त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीने स्वागत करूयात की चांगली भूमिका ते देखील या ठिकाणी निभावतायत. इथे आपण पाहिलं रन्स कंप्लीट झालेत ते मात्र 2 आणि दोन्ही अंकानं 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि दोन्ही अंकानं स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल 24 अंकावरती. एकंदरीत ओव्हर क्रमांक इथे 2 संपल्याचा इशारा आलाय. पंचांचा 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या वाजवी खेळानंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या जोडल्या जातील. 24 धावा 12च्या सरासरीनं O2T तर अगदीच यावेळेस आपण पाहतोय सांघिक कोर्टातील तिसरा वैयक्तिक स्वतःचा पहिले षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. पलदरी टीम कडनं बॉलिंग मार्क वरती राकेश. आज पलदरी टीमला खेळाडूंची थोडीशी एक कमी जाणवते. खूप चांगली टीम आहे या वर्षाच्या. आपण पाहिलं 2022-23च्या सत्रामधील इन्फॉर्म मध्ये असलेली टीम खूप चांगलं प्रदर्शन राहिलं या वर्षाबाद्या. चांगल्या चांगल्या संघांना परास्त करण्याची अगदीच एक भिस्त या संघामध्ये नक्कीच आहे. आज कणबोली सारखा संघ सामोरा असताना या संघाविरुद्ध खेळणं
म्हणजे बरेचसे संघ जर आपण पाहिलं ही टीम ज्या ज्या ठिकाणी असेल ना त्या वेळेस मात्र या टीम विरोधात खेळणाऱ्या टीम मात्र आपली एंट्री मागे काढून घेतात. परंतु पलदरी टीमनं दाखवून दिला की हम किसी से कम नाही. आम्ही कोणत्याही टीम बरोबर खेळण्यासाठी सज्ज आहोत, कोणत्याही टीम बरोबर खेळू. आणि इथे मात्र एक चांगला खेळ दाखवत असताना रिव्हर्स बॉटम करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्र निवडलं, पॉइंटचा रन्स मिळेल. एक कंप्लीट झाले, दुसरीचा इथे प्रयत्न चांगला झाला, रन्स आल्यात 2 आणि दोन्ही अंकांना स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचल 26 अंकावरती 26. ज्ञानेश्वरच्या बॅट मधना रिव्हर्सशिपचा आपण हा फटका पाहिला होता. खूप चांगला क्रिकेट दोन्ही टीमच्या माध्यमातून आजच्या दिवसातील पहिली लढत, पहिली मॅच आपण पाहू शकाल. विनस्फोट वाकस आयोजित सरपंच चषक 2023. पुढे चेंडू, मोठा फटका, हेलिकॉप्टर उडवलाय, मोठा फटका, चेंडू जाईल सीमा रेषे पार, येतोय 6 धावींसाठी षटकार. समाजसेवेची अशी आवड त्यांची न्यारी, समाजसेवे थँक्यू. अगदी जर का आपण इथे पाहिलं तर निश्चितच स्कोर कार्ड वरती धावसंख्या आल्या त्या 32 धावा. तिसरे षटक प्रगती पथावरती थोडस महागड हे षटक देखील होऊ शकेल. इथे जर का तुम्हाला धावा रोखायच्या असतील तर ज्ञानेश्वर हिलमची विकेट्स मिळवणे खूप गरजेचं. फंबाल झालाय, वाव मिळाले, दुसरी धाव कंप्लीट करण्याची, रन्स मिळतील इथे देखील 2. काय विकेट किपिंग आहे, अशी विकेट किपिंग जर का KPL पर्व 6 मध्ये केलं असतं सुरेश धोत्रे यांनी तर कदाचित त्यांची टीम उपविजेता किंवा चॅम्पियन देखील ठरू शकला असता. परंतु निश्चितच खराब फिल्डिंग झाली त्यांची टीमची आणि कुठेतरी 57 धावा ठोकून देखील टीमला माघारी परतावं लागलं होतं. आणि निश्चितच यावेळेस आपण पाहतो आपल्या संघासाठी खेळत असताना गोलंदाज तयार. पुढील चेंडू, यावेळेस मोठा फटका, अगदीच चेंडूला उडवले जाते, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्र निवडलं जाते. यावेळेस लॉंग ऑनचं रन्स कंप्लीट होतील 2. काय विकेट किपिंग आहे, जबरदस्त विकेट किपिंग, चेंडूला एज केलं जात आहे. चांगलं प्रदर्शन राहिलं आजच्या दिवसामध्ये पलदरी टीमचं देखील. परंतु इथे धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. 36 धावा, 36 लॉस्ट ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर कार्ड. 2 बाद 36. आपण पाहिलं राजू आणि ज्ञानेश्वर ही जोडी या मैदानच्या आतमध्ये आतापर्यंत 2 विकेट्स गमावल्यात. या षटकामध्ये एकंदरीत धावा खर्च केल्या 12. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 11, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 13 आणि हे राकेशचं षटक कदाचित महागडं ठरताना आपल्याला दिसतंय. सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक स्वतःचं पहिलं षटक हाताला असताना गोलंदाज आपण पाहतो राकेश. पुढील चेंडू, लॉ फुलटा चेंडू, यावेळेस घुटना टेक, तमाशा देख, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल. फाईन लेग क्षेत्र यावेळेस निवडला आणि चेंडू जातोय जमिनीला घासत पुसत, गरंगाला चेंडू होईल फरार. 4 धावींसाठी चौकार. आज चेंडूचा इथे खेळ संपला गेलाय. 2.5 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या आल्या 40 धावा. काय जबरदस्त फलंदाजी ज्ञानेश्वर हिलमची आहे. क्लासिकल फटके खेळत असताना आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेटचा मादक सौंदर्य इथे दाखवत असताना आपण पाहतोय ज्ञानेश्वर हिलम. यावेळेस रन्स मिळाले कारण या तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू होता. इथे 1 रन्स घेऊन इथे स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर हिलम यांचा यशस्वी होत असताना आपण पाहू शकाल. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 1 अंकाने 41 धावा. ओ टू डीजा.
तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्यात त्या मात्र 41 धावा. पहिल्या षटकामध्ये मॅडेंट्री पॉवर प्लेचं षटक हाताळलं गोलंदाज दिनेशनं, धावा खर्च केल्या 11. दुसरे षटक हाताळलं मारुती पवारनं, धावा खर्च केल्या 13. तिसरे षटक हाताळलं गोलंदाज राकेशनं, धावा खर्च केल्या 17. आणि शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज अजय. शेवटचं आणि अंतिम षटक यावेळेस घेऊन येते. बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. अर्थात आपण पाहू शकाल अजय हा गोलंदाज इथे रोखावं लागेल. ज्ञानेश्वर हिला माऊन स्ट्राईक एंडला एक खूप मोठा फलंदाज आहे, समोर एक तगडा फलंदाज आहे, त्याला रोखावं लागेल शेवटच्या षटकामध्ये. अगदी चांगला फटका डीप पॉइंट मध्ये जर का आपण पाहिलं तर जवळपास सिली मिडऑफ मध्ये थोडासा फंबल झालाय. रन्स कंप्लीट झाल्यात अगदीच 2 आणि 2 अंकांना स्कोर कार्ड पुढे वाटचाल करेल. धावसंख्या जोडल्या जातील त्या मात्र 43 धावा. अगदीच दिलेल्या वेळेमध्ये आयोजकांच्या दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी वर्ण टीम देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं अगदीच विनस्फोट वाकस आयोजित सरपंच चषक 2023च्या वतीनं आपण त्यांचं देखील यथोचित या ठिकाणी स्वागत करूयात. खूप चांगली स्पर्धा आहे, अतिशय चांगलं आयोजन आहे, नियोजन आहे, खूप चांगले क्रीडांगण आहे हे वाकसकरांचं. आणि क्रीडांगणावरती बरेचसे संघ आपल्याला खेळताना दिसणार आहेत. यावेळेस मोठा फटका फसलाय, चेंडू हवेत पण तो चेंडू जाऊन पोहोचेल नो मॅन्स लँडला. अगदीच इथे आपण पाहतोय चेंडूला उचल फेक करणार, रन्स मिळतील 2. चांगली रनिंग, चांगली फिल्डिंग झाल्या पण तो रन्स आल्या 2. 45 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती. अगदीच जर का आपण पाहिलं तर अजयनं आतापर्यंत 2 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले, कोणताही खराब चेंडू इथे मात्र आला नाही. या इथे मोठा फटका, हवाई फायर, बिग हिट, वाघाची दहाड, फोडलाय पहाड, चेंडूला धाडलं जाईल सीमारेषे पलीकडे. येतो 6 धाव्यांसाठी या षटकार. सुख दुःखात साऱ्यांच्या सदाच तोही दादा बरोबरी. सुख दुःखात साऱ्यांच्या सदाच तोही दादा बरोबरी. कार्यकर्ता शोभतोय खरोखरी संजय तांबोळी दादा भारी. कार्यकर्ता शोभतोय खरोखरी संजय तांबोळी दादा भारी. एकावन्न धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती इथे जोडल्या जात आहेत. खूप चांगले बॅटिंग, तमाम प्रेक्षकांची मन जिंकणारा हा खेळाडू. यावेळेस लेंथ आणि लाईन सुरेख आहे, वेगवान चेंडू होता, ऑफस्टंपला यावेळेस चेंडू ठेवलाय, यशस्वी झालाय. यावेळेस गोलंदाज एक तेरी एक मेरी. यावेळेस आपण पाहिला मागील चेंडूला षटकाराला, पण तो यावेळेस गोलंदाजाने कमबॅक केला. डॉट चेंडूचे सांगता झाले 3.4 चेंडूचा इथे खेळ संपला. अगदीच खूप चांगली गोलंदाजी. यावेळेस खराब चेंडू, मोठा फटका आलाय, बॅकवर्ड स्कोर लेगच्या डोक्यावर चेंडू जाईल. येतोय हा बिग 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 हिट, सिक्सर. तक बनवेल का? आणि इथे मात्र अर्धशतक बनवण्याचं काम करायचं होतं, परंतु इथे चेंडू जाईल डॉट. हर एक डॉट गेंद के ऊपर कोई रन नहीं होता. इथे मात्र 47 धावांची बहारदार खेळी केली, नॉट आउट 47 धावा. कालच्या दिवसामध्ये देखील 47 धावा इथे सालोक टीमचा एक खेळाडू होता रोशन पवार, आणि जवळपास 47 अंकावरती असताना विकेट्स गमावले होत्या. तो देखील 3 धावांपासून अर्धशतकापासून लांब होता. इथे देखील 47 वैयक्तिक धावा केल्या. त्या मात्र ज्ञानेश्वर हिलामना 57 धावा एकत्रित स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. येणाऱ्या धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती इथे जोडल्या जातात. येणाऱ्या 24 चेंडू आणि 58 धावांचे इथे लक्ष असणाऱ्या जवळपास जर का आपण पाहिलं तर 14.5च्या सरासरी इथे धावा बनवायच्या आहेत.
तर निश्चितच पलदरी टीम देखील एक चांगला संघ आहे. चांगल्या संघांना परास्त ठेवण्याची ताकद ठेवतो. हा संघ देखील डीजे मास्टरसाठी सुवर्ण संधी आहे. जाईल सीमारच्या पलीकडे 4 धाब्यासाठी येतो ह्या चौकार. हम भी किसी से कम नहीं है, ईट का जवाब पत्थर से देंगे. अगदीच बारी बारी सबकी बारी आहे. पहिले तुम्हारी थी अब हमारी है. हे दाखवत असताना मैदानच्या आतमध्ये पलदरी टीम अगदीच कोणताही संघ असो समोर त्या संघाविरोधात भिडण्याची क्षमता, भिडण्याची ताकद, लढण्याची क्षमता या टीम मध्ये नक्कीच ती ही पलदरी टीम. मोठा फटका स्लोअर डिलिव्हरीचा. अगदी जर आपण पाहतोय स्लो गतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये राजू उचल फेक करणार. रन्स मिळतील 2 आणि 2 अंकांना स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 9 अंकावरती. 2 चेंडूचा सामना केला. अनिलनं वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती खेळतोय. सोमनाथ वैयक्तिक 1 चेंडूचा सामना केला. 2 या धावसंख्येवरती खेळतोय. 3 चेंडूचा एकंदरीत खेळ संपला गेला. स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या मात्र 9. कोणतेही खेळ खेळा, आपल्या गावासाठी खेळा. आधी सिद्ध व्हा, लोक आपोआपच तुमचं नाव प्रसिद्ध करतील. इथे मोठा फटका अक्रॉस द लाईन.
लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून हा येतोय रामदेव बाबा पतंजली षटकार. गाती फलंदाजी केली जाते या मैदानावरती. आपण पाहतोय पलसरी टीमच्या माध्यमातून. पुढील चेंडू समीरचा, या शॉर्ट लाईनचा चेंडू अगदीच स्कोअर क्षेत्रामध्ये रन आउटची संधी. इथे धोक्याची घंटा, इथे रन्स कंप्लीट होईल. एकापेक्षा दुसरं काय मिळणार नाहीये. अगदी धोका होऊ शकला असता. स्थितीत आहेत खेळाडू मैदानच्या आतमध्ये. दोन्हीही रन्स आले 1 आणि 1 या अंकानं स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल. 16 धावा. 5 चेंडूचा खेळ संपलाय. स्कोअर कार्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय त्या 16 धावा. 58 धावींचा पाठलाग करण्यासाठी ही सलामची जोडी उतरली होती अनिल आणि सोमनाथ. जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात. यश सुद्धा तेवढंच मोठे मिळतात. तुम्हाला या गोष्टी करता येतील पण तुम्हाला प्रयत्न सुद्धा करावे लागतील. इथे स्कोअर बाउंड्री लाईनच्या डोक्यावर चेंडू खाली क्षेत्ररक्षक मिसफील्ड झाल्या. रन्स कंप्लीट होतील 2 अंकांना. पहिलं पॉवर प्लेचं षटक यावेळेस संपेल आणि पंचांचा षटक क्रमांक 1 संपल्याचा इशाराला एका षटकाचा खेळ संपला गेला. स्कोअर कार्ड वरती धावसंख्या जोडल्या जातात. त्या मात्र 18 धावा. काय जबरदस्त सुरुवात. अप्रतिम फलंदाज्या, अतिशय चांगले दर्जेदार फलंदाज्या. आणि इथे एका षटकानंतर धावाला 18 येणारे 18 चेंडू 40 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग ऑटो डीजे. दुसरी मॅच मालेगाव बनामा अगदीच प्राची 11 वर्णे. या दोन्ही संघ नायकांना विनंती करून की आपण मालेगाव बनाम वर्णे दोन्ही संघ नायकांना विनंती करून की आपण टॉस साठी या. अगदीच या ठिकाणी आपण टॉस साठी यायचं. दोन्ही संघ नायकांना विनंती करेन आपण कोणताही वेळ. चला मालेगाव संघ नायक या आपण. अगदीच टॉस बॉक्स मध्ये येऊन आपण जोडलं जायचंय. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. कर्जत टेनिस क्रिकेट इव्हेंट्स च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदीच खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. या टीमचं देखील आपण कौतुक करूयात. डीजे दीपक यांचे देखील स्वागत करूयात. अगदीच आमच्या समेत जोडले गेले सहगुण लेखक त्यांचे देखील स्वागत करूयात. खूप चांगली स्पर्धा आहे. अगदी दिलेल्या वेळेमध्ये संघ या ठिकाणी उपस्थित झाले. पहिला पॉवर प्लेचा खेळ आपण पाहिला. त्या षटकामध्ये घणाघाती फलंदाजी केली अनिल आणि सोमनाथना आणि धावा आल्या 18. येणारे आता चेंडू शिल्लक आहेत 18. बनवायचे 40. राजू यस इट्स अ शॉर्ट बॉल ऑन 5. चेंडू जाईल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. रन्स कंप्लीट झाल्या. ते मात्र 1 आणि 1 या अंकानं स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल. 19 अंकावरती दोन्ही संघ नायक उपस्थित झालेत. विनंती करेन वाकस ग्रुप रामताच्या अगदीच सन्माननीय श्री हरी मिरकुटे दादांना विनंती करेन की आपण टॉस करायचा. या दोन्ही संघांदरम्यान एकीकडे असेल टीम मालेगाव आणि त्यांच्या समेत असेल प्राची 11 वर्ण्या. या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल करतोय. खूप चांगला फटका. चेंडू जाईल स्कोअर बाउंड्री लाईनच्या डोक्यावरना येतोय. हा 4 धावेसाठी संघर्षमय चौकार. अगदीच टॉस बॉक्स कव्हर करायचं कॅमेरामॅन. अगदी दोन्ही संघादरम्यान या ठिकाणी वाकस ग्रुपच्या सदस्य या ठिकाणी टॉस करतात. त्यांच्या शुभस्ते नाणेफेकचा टॉस जिंकलाय. अगदीच मालेगाव टीमच्या कर्णधारांना आपण प्रथम नाणेफेक जिंकलाय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. तर अगदीच प्राची 11 वर्णे टीमला रोखण्यासाठी असे तुमच्याकडे प्रमुख 4 गोलंदाज कोणते त्यांची नावं सुचवायची आहेत. रवी पवार, अजय वाघमारे, अजय पवार, विशाल वाघमारे. अगदीच हे तुमचे प्रमुख 4 गोलंदाज असतील. आणि आपण किती धावींवरती रोखल्या 4 षटकामध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना? 30 ते 35.
30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. अगदीच या स्पर्धेबद्दल अगदी विनस्फोट वाकस आयोजित सरपंच चषक 2023 ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या. या स्पर्धेबद्दल काय बोलशील? खूप चांगलं आयोजन आहे. ग्राउंड पण मस्त आहे. अगदीच खूप चांगलं आयोजन आहे. ग्राउंड देखील खूप चांगलं आहे. देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण जाऊयात प्राचीन 11 वर्णे संघाचे संघनायक मनोज झोरे यांच्याकडे. अगदीच 30 ते 35 वरती रोखण्याचा प्रयत्न असेल मालेगाव टीमचा या प्राचीन वर्णे टीमला. अगदीच मनोज, आपण या पहिल्या सत्रामध्ये किती धावांपर्यंत बदल माराल? पहिले प्रथम सर्व खेळाडूंचे आपल्या आयोजकांचे आभार मानतो, कारण आम्हाला एंट्री दिली आयोजनामध्ये आणि जास्तीत जास्त म्हणजे 50 ते 55 धावा करण्याचा प्रयत्न असेल आमचा. अगदीच 50 ते 55 धावा करण्याचा तुमचा प्रयत्न असेल. असे तुमच्याकडे प्रमुख फलंदाज कोणते आहेत? असेल रमेश असेल, रवी असेल, विलास असेल, मी असेल स्वतः आणि नवनाथ असेल, दीपक असेल आणि बाकी सर्व टीम. म्हणजे अगदीच खूप चांगली टीम आहे. आणि निश्चित या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल काय बोलशील? हॅलो आयोजन तर खूप सुंदर केलंय. मी कालच मेसेज टाकला होता ग्रुपवरती की वाकसकरांनी आयोजन खूप सुंदर केलंय. कर्जतमध्ये युट्यूब लावायचं जे आयोजन असेल पहिल्यांदा हेच आयोजन सक्सेस झाले असेल, कारण युट्यूबची क्लिअरिटी सुद्धा चांगली आहे. त्यांचं सुद्धा कमिटी तर आमच्या टीमकडनं हार्दिक स्वागत असेल. नक्कीच आपण जास्त काही वेळ घेणार नाही. दोन्ही टीमसाठी विश ऑल द बेस्ट. तुम्हाला दोन्ही टीमसाठी लाख लाख शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच साठी. तर जाऊया आपण सामन्याच्या दिशेनं. 34 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. तर येणारे 12 चेंडू आणि 24 धावींची गरज. दोन्ही टीमला विनंती करेन, मालेगाव आणि प्राचीन वर्णे आपण खेळाडू कक्षाच्या दिशेने जायचं, तिथूनच फिल्डिंगसाठी उतरायचं आणि तिथूनच बॅटिंगसाठी देखील उतरायचं. आपण दोन्ही टीम जा. खूप चांगली चर्चा झाली मालेगाव संघनायकांसोबत आणि प्राची 11 वर्णे संघनायकांसोबत. अतिशय चांगले दोन्ही ही टीम आणि दोन्ही टीमचे कर्णधार असे बोलणारे खेळाडू जर का असतील तर आपलं आदिवासी टेनिस क्रिकेट देखील नक्कीच उद्यास येईल. आणि ही खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी कर्जत टेनिस क्रिकेट इव्हेंटच्या माध्यमातून ही लाईव्ह कव्हर केली जाते. अजिंक्य पवार यांनी हे खास कर्जतकरांसाठी हे चॅनल ओपन केलं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करायचं या चॅनेलला. यावेळी शॉट लाईन चेंडू मोठा फटका टपले दिले, चापट दिल्या आणि चापट दिल्यानंतर चेंडू जाईल 2 धावींसाठी. फंबल झालाय तू मे इथे तिसरीचा प्रयत्न. आखो से काजल चुराली. डोल्या देखत या ठिकाणी चोरी केली जाते. ही चोरी 3 धावींची आहे, पण ती चोरी कदाचित महागात पडू शकते. नॉट आउट. इथे धाव संख्या स्कोर कार्ड वरती 37 धावा. 9 चेंडू 27 धावसंख्येवरती खेळतोय अनिल हा फलंदाज. आणि सोमनाथ 4 चेंडू आणि 10 या धावसंख्येवरती खेळतोय. अगदीच कर्जत टेनिस क्रिकेट इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. सातत्याने प्रत्येक चेंडूवरती कोण किती धावांवरती खेळतोय त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला सांगितलं जात आहे. खूप चांगली क्लॅरिटी देखील आहे, खूप चांगलं आयोजन देखील आहे. या आयोजनाबद्दल आपण बोलू तितकं कमी आहे. एक नैसर्गिक सौंदर्य या ग्राउंडला लाभलंय. साईडनं नदी या, साईडनं हिरवीगार झाडं आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे वसलेलं वाकस गाव आणि हे वाकसकरांचं ग्राउंड. यस, इट्स द व्हाईट बॉल. उजव्या इष्टीच्या अतिरिक्त बाहेर जाणार चेंडू. पंच आम्हाला सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. आणि इथे अगदीच आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये घाम फोडला होता ओम साई वाकस टीमनं, अर्थात भानसोली टीमला. कालच्या दिवसामध्ये वर्णे बी टीमनं घाम फोडला होता. वंजारवाडी टीमला काही जबरदस्त लढती झाल्या होत्या. इथे आता पलधरी टीम देखील घाम फोडते. ती निश्चितच आपण पाहू शकाल. या कलंबोली टीमला एक दादा संघ कर्जत तालुक्यातील म्हटला जातो आणि त्या दादा संघाला मात्र या ठिकाणी अगदीच एक चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय पलधरी टीम. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 39 धावा, 39. नॉट आउट, नो लॉस. 2.3 चेंडूचा खेळ संपला. 39 धावा स्कोर कार्ड वरती. अद्याप येणारे 9 चेंडू, 19 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग. 10 चेंडू आणि 19 धावींची गरज. चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकाल. सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न. यस, जितक्या वेगाने चेंडू लावलाय तितक्यात वेगाने धाव देखील कंप्लीट केली जात्या. सुरेख रन बिटवीन द विकेट. गुड रनिंग. चितेच्या चपलाईनं, हरणाच्या गतीनं, हरणाच्या वेगानं रन्स कंप्लीट केले जातील 2 आणि 2 अंकानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 41 अंकावरती.
विषारी फलंदाजीने यावेळेस होत असताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये सातत्यानं चांगली बॅटिंग या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय फलंदाजी टीमसाठी हाय स्टँडर्डचा क्रिकेट या ठिकाणी सुरू आहे मैदानच्या आतमध्ये या वाकस क्रीडांगणावरती. अगदी जर का आपण पाहिलं दर्जेदार क्रिकेट चालू आहे दोन संघांच्या माध्यमातून खूप तगडा अनुभव यावेळेस या गोलंदाजाचा आहे. यास पिचिंग केलं जाते यावेळेस ऑफ स्टिकला आपण पाहिलं चांगली गोलंदाजी होत्या एक तेरी तो एक मेरिया. इथे आपण पाहिलं चांगला खेळ रंगलाय ज्या डॉट चेंडूची आवश्यकता होती तो डॉट चेंडू इथे आलाय. गरज असेल अद्याप 17 धावींच्या. यस बाहेर जाणार चेंडू दर्शवत आहेत रन्स मिळेल 1 आणि 1 अंकानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 42 अंकावरती. काय जबरदस्त ताबडतोड फलंदाजी ताकदवर संघ आणि त्या ताकदवर संघाविरुद्ध भिडत देत असताना आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये पलसाई पलदरी टीम काय जबरदस्त खेळ रंगलाय. अगदीच क्रिकेटमध्ये कधीही कोणाला कमी लेखू नका क्रिकेटमध्ये कधीही कोणाला कमी समजू नका. क्रिकेट हा सातत्यानं रंग बदलणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे हा क्रिकेटचा थरार आहे. त्याला व्हाईट बॉल यास इट्स अ व्हाईट बॉल ना संघ जाऊन पोहोचेल 43 अंकावरती. 58 धावींचा पाठलाग करत असताना घाम अक्षरशः फोडला या गोलंदाजांना. काय जबरदस्त फलंदाजी चालू आहे. ब्लॉक मध्ये हा चेंडू होता अलॉंग द कॉर्बेट अगदीच स्वतः गोलंदाज तिथे तैनात झाला होता. रन्स मिळेल 1 नो लॉस. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकाचा वाजवी खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या जोडल्या जातील. 44 धावा 6 चेंडू 14 धावींची गरज. 6-14चं समीकरण. चेंडू शिल्लक आहेत 6 बनवायचे 14 आणि डीजे मास्टर साठी सुवर्ण संधी. खेळाडू अनिल आणि सोमनाथ इथे बनवायच्या 6 चेंडू मागे 14 धावा कंपल्सरी चेसिंग. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 44. 12 चेंडू 30 या धावसंख्येवरती खेळतोय अनिल हा फलंदाज आणि सोमनाथ वैयक्तिक आपण पाहिलं 16 अंकावरती जवळपास 5 बॉल 11 या चेंडूवरती खेळत असताना आपण पाहिलं तर सोमनाथला पाहतोय. अगदी जर आपण विचार केला तर खूप चांगलं क्रिकेट या ठिकाणी चालू आहे. आयुष्य खेळासारखं असतं मित्रांनो. सगळ्यांना जिंकायचं असतं पण जिंकतात तेच जे जास्त मेहनत घेतात. किस्मत सबको मौका देती है दोस्तों पर मेहनत सबको चौका देती है. प्रयत्न तर करून बघा असे की गोष्टी पण शक्य झालेल्या दिसतात. प्रयत्न असे करा की कधी अर्थ जिंकलो तेच करणार नाही. आणि अगदीच या ठिकाणी अपील जोरदार झाली. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. 6 चेंडू बनवायचे होत्या 14 आता बनवायचे आहेत 5 चेंडू आणि 14 धावींची गरज. इथे रोखलं जाते विषारी गोलंदाजी घातक गोलंदाजी. जिथे प्रमुख 3 गोलंदाज महागडे ठरल्या जिथे तिन्ही गोलंदाजांनी एक जास्तीत जास्त मार खाल्ला तिथे शेवटचं आणि अंतिम षटक आपल्या टीम साठी घेऊन येते गोलंदाज संघनायक स्वतः. आपण पाहू शकाल ज्ञानेश्वर हिलम. बडी मॅच का बडा खिलाडी ज्ञानेश्वर हिलम. त्याच्या विरुद्ध स्ट्राईक साठी सोमनाथ तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज तो अनिल. दोन्ही खेळाडू खूप चांगले खेळाडू आहेत पण तो पाहूया येणाऱ्या चेंडूवरती काय घडणार. यस काय जबरदस्त गोलंदाज. स्पीड पहा. पिचिंग केलं जाते यावेळी चेंडूला. चेंडू सरळ ऑफ स्टंपला ठेवला जातोय
आणि चेंडू साल विकेट किपरच्या हातामध्ये. आता 4 चेंडू बनवायचे, 14 धावा. इथे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केले तर यश मिळेल. पलसाहेब पलदरी टीमला प्रयत्न केले तर इथे यश नक्कीच मिळेल, परंतु इथे प्रयत्न केल्याशिवाय काही मिळणार नाही. प्रयत्न करावे लागतील. हा खराब चेंडू होता. इथे अगदीच बॅटची इनसाइड एज लागली. चेंडूवाला स्क्वेअरच्या दिशेने रन्स कंप्लीट झाले. एक दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी. यस यस यस, नॉट आउट. इथे आपण जर पावलं तर नॉट आउटचा इशारा या ठिकाणी आलाय आणि कंप्लीट होतील त्या मात्र 2 रन्स. काय जबरदस्त पंचायत आमचे ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. स्ट्राईक पंचाच्या भूमिकेमध्ये मंगेश जाधव, मॅन फ्रॉम दैवली, आणि लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल सचिन वाघमारे, मॅन फ्रॉम आंबिवली. खूप चांगले पंचायत, एक तगडा अनुभव, सातत्याने चांगले क्रिकेट या खेळाडूंच्या माध्यमातून, या पंचांच्या माध्यमातून देखील खेळलं जातं आहे. तो इथे आपण पाहतोय 2 रन्स आल्या. 3 चेंडू बनवायचे आहेत. 12 मोठा फटका, हवाई फायर, बिग हिट. कॅच होणार की चेंडू सीमा पार जाणार? यस, व्हॉट कॅच. अप्रतिम स्ट्रोक होता, परंतु इथे मात्र कमलाच्या फुलामध्ये जसा ब्रह्म जाऊन बसावा तसा हा चेंडू लॉंग ऑन डीप मिड विकेटच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. क्षेत्र निवडलं होतं सोमनाथने यावेळेस वाडिश लॉंग ऑनचं डीप मिड विकेटचा, पण तो फटका फसला. उंची जास्त होती, लांबी कमी होती आणि इथे विकेटचा पतन झालाय. सोमनाथच्या पारीचा अंत झाला. बॅक टू द डग आउट. विकेट क्रमांक 1. तर अगदीच वाकस ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य इथे बॅक टू बॅक 3 विकेट घेतल्यानंतर आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल चंद्रकांतजी पवार यांच्या माध्यमातून. पण तो आता इथे चेंडू शिल्लक आहे 2 आणि बनवायचे 12 धावा, 2 हिट. या ठिकाणी ठोकेल का फलंदाज? लेफ्ट हँड फलंदाज अजय. क्षमता आहे, ताकद आहे या खेळाडूमध्ये, पण तो आत्ताच चाललाय. त्याच्यामुळे दबाव असेल तर फलंदाजावरती, कारण इतकी जबरदस्त गोलंदाजी केल्या ना ज्ञानेश्वर हिलम ना. खूप चांगली गोलंदाजी आहे, विषारी गोलंदाजी त्याने आतापर्यंत केल्या. हा चेंडू खूप चांगला चेंडू मिस केला आणि इथे मॅच गमावल्या. अगदीच आता 1 चेंडू खेळ मात्र या ठिकाणी संपवण्याचं काम केलं ते अर्थात ज्ञानेश्वर हिलम. बडी मॅच का बडा खिलाड्या. अगदीच काय 3 षटकामध्ये आपण वाजवी खेळी पाहिली होती. इथे आता लास्ट बॉल, इथे विजय निश्चित केलाय टीम कलंबोलीना. विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत टीमचे देखील